And welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study textbook in English for class 11 Hornbill. Chapter number 3 Discovering Tut, the saga continues and second part. इजिप्तमध्ये जे राजे होते त्यांचे मृत्यूनंतर पूर्वी ममी स्वरूपात त्यांचं दफन केलं जायचं आणि त्या पेटीमध्ये ज्या त्यांना दफन केलं जायचं त्याच्यामध्ये एक रिझाईन यूज केलं जायचं, त्याच्यामुळे ती ममी त्या केबिनला चिटकून राहायची. आणि ही काढण्यासाठी चार्टरने आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने ही चिझलचा उपयोग केला होता आणि त्याच्या साहाय्याने तो काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे बरीचशी जी काही ममी आहे त्या ममीची तोडफोड ही झालेली होती. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. इन हिज डिफेन्स चार्टर रिअली हॅड अ लिटिल चॉईस. इफ ही हॅडंट कट द ममी फ्री, Theus most certainly would have circumvented the guard and ripped it apart to remove the gold. आणि त्याच्या डिफेन्समध्ये चार्टर असं म्हणतो की माझ्याकडे दुसरा कोणता मार्गच नव्हता आणि मी जर असं केलं नसतं तर चोरांनी त्या गार्डला चुकवून त्या मम्मीच्या आसपासचं सगळं जे सोनं लावलेलं आहे ते सोनं काढून घेतलं असतं. इन टट्स टाईम द रॉयल वेअर fabulously wealthy. They thought or hoped they could take their riches with them. आणि आपण पाहिलं होते की टटच्या काळामध्ये असे राजे होते जे खूप सारे श्रीमंत होते आणि त्यांनी त्यांची जी संपत्ती आहे ती त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही बरोबर घेऊन जावी अशी त्या राजांची इच्छा असायची. किंग टूट वॉज लॅविश्ड विथ ग्लिटरिंग गुड्स, प्रेशियस कॉलर, इनलेड नेकलेस अँड ब्रेसलेट. आता आपला जो किंग टूट होता तोही खूप सारा श्रीमंत आपण म्हणूया होता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या चमकणाऱ्या वस्तू होत्या, मूल्यवान वस्तू होत्या. त्याचबरोबर इनलेड नेकलेस म्हणजे डेकोरेटिव्ह पॅटर्न्स होते, ब्रासलेट होते, रिंग्स, ॲम्युलेट, सेरेमनियल ॲप्रॉन, सँडल, शेल्स ऑफ हिज फिंगर अँड टोज अँड नाव आयकॉनिक इनर कॉफिन अँड मास्क, ऑल ऑफ द प्युअर गोल्ड. सगळे सोन्याच्या वस्तू होतील. मग ते मास्क असेल, कॉफिन असेल, त्याचबरोबर फिंगरचे जे टोज असतील, सँडल असतील, ॲप्रॉन म्हणजे जे परिधान करायचे वस्त्र असतील, तर हे सगळं जे आहे ते सोन्याचं वस्तू किंवा गार्मेंट्स ज्या होत्या त्या ह्या राजा परिधान करत होता. ते मृत्यूनंतर त्यांच्या मम्मीसोबतच त्याचं दफन केलं जायचं. टू सेपरेट Tut from his adornment, Carter's men removed the mummy's head and severed nearly every major joint. आणि म्हणून मम्मीचं जे मम्मीवर जे संशोधन झालं होतं, जे चार्टर याने केलं होतं, त्याच्यामध्ये त्याचं जे हेड आहे ते बॉडीपासून म्हणून मम्मीचं हेड जे काढलेलं होतं आणि त्याच्याबरोबर मेजर जॉईंट्स त्याला लावून दिले होते. Once they had finished, they reassembled the remains on the layer of sand in a wooden box with a padding that concealed the damage of the bed where Tut now rest. आता काय व्हायचं की सिव्हरेट म्हणजे कट करणे, ॲडॉर्नमेंट म्हणजे ऑर्नामेंट, जे काही ऑर्नामेंट लावलेले होते आणि त्या हेडला त्याच्यामुळे ते ज्याच्या चिझलने काढण्याचा प्रयत्न झाल्यामुळे खूप सारे जे काही ममी जे आहे त्याची तोडफोड झालेली होती, डॅमेज झाली होती आणि म्हणून त्याने ममी जी आहे पुन्हा रिअसेंबल केली, पुन्हा जोडली गेली, त्याला जॉईंट दिले गेले आणि हे सगळं वाळूच्या साह्याने, लाकडाच्या साह्याने, लाकडाच्या बॉक्समध्ये हे लेयर करून वाळूच्या लाकडाच्या बॉक्सच्या साह्याने हे सगळं जॉईंट्स जोडलेले आहे जेणेकरून ते डॅमेज लपवली जातील आणि नंतर टूटची बॉडी जिथे त्या ठिकाणी पुन्हा ठेवली गेली. Archaeology has changed substantially in the intervening decades, focusing less on treasure and more on fascinating the detail of life and intriguing mysteries of death. आता आर्किओलॉजी जे आहे, आर्किओलॉजी म्हणजे काय, मानववंशशास्त्र. याच्यामध्ये आपण म्हणूया की व्यक्ती मनुष्याच्या जे पुरातन काळातले आहेत, जुन्या काळातले आहेत, त्यांचा काळ शोधला जातो, मृत्यूचं कारण शोधलं जातं. हे सगळं आर्किओलॉजीज आहे, त्याचा अभ्यास केला जातो. मग हे जे लास्ट डिकेडमधून किंवा मागील काही 10 वर्षापासून आर्किओलॉजी संपत्तीकडे लक्ष देत नाही की त्या आपण संशोधन केलं आहे, उदाहरणार्थ एखादा ममी असेल किंवा ऐतिहासिक ठिकाण असेल तर त्याच्या संपत्तीपेक्षा
त्या व्यक्तीचं लाईफ कसं होतं किंवा त्याचं मृत्यूचं काय कारणं होते, काय रहस्य होते, याच्यामध्ये आर्किओलॉजीला जास्त इंटरेस्ट आहे. इट ऑल्सो युजेस मोर सोफिस्टिकेटेड टूल इन्क्लुडिंग मेडिकल टेक्नॉलॉजी. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे साधने वापरले जातात. त्याच्यामध्ये मेडिकल तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. In 1968, more than 40 years after Charter's discovery, an anatomy professor X-rayed the mummy and revealed the startling fact beneath the uh, resin that cake his chest, his breast bone and front rib are missed. आता असं असलं तरी इथे आता आणखीन एक शब्द आहे, स्टार्टलिंग मीन्स अनएक्सपेक्टेड किंवा सरप्राईज झालेलं आहे. 1968मध्ये 40 वर्षानंतर चार्टरने ज्यावेळेस डिस्कवरी केली त्यावेळेस आणखीन 40 वर्षानंतर ॲनाटॉमीचे जे एक प्रोफेसर आहेत त्यांनी त्या ममीचे वेगवेगळे एक्सरेज काढले गेले आणि त्यांना अतिशय सरप्राईज झालं की त्या रेझाईनच्या खाली म्हणजे जे चिकट पदार्थ आहे त्याच्या खाली चेस्टमधून त्याची खालची जी छाती होती किंवा त्या ममीची जी ब्रेस्ट होती त्याच्यातला एक बोनमधला पुढची जी बरगडी होती ती गायब होती किंवा ती मिसिंग होती, ती नव्हती. टुडे डायग्नोस्टिक इमॅजिंग कॅन बी डन विथ कम्प्युटर tomography or CT, by which hundreds of X-rays in cross section are put together like slices of bread to create a 3-dimensional virtual body. आता आपण म्हणूया की एक इमेज ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ममीची जी इमेज आहे कसा दिसत होता राजा ही तयार केली जाते. आणि यासाठी कम्प्युटर टोमोग्राफी म्हणजे CT स्कॅन, CT हे असे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो ज्याच्यामध्ये खूप सारे एक्सरेज काढले जातात. जसं काय आपण म्हणूया ब्रेडचे जसे स्लायसेस असतात ना, ब्रेडचे तुकडे केले जातात त्या पद्धतीने 3-dimensional व्हर्च्युअल बॉडी चं चित्र हे तयार केलं जातं, कॉम्प्युटरवर ते दिसतं. व्हॉट मोर वुड बी CT स्कॅन रिव्हील ऑफ टूथ दॅन द एक्सरे अँड वुड इट आन्सर 2 ऑफ द बिगेस्ट क्वेश्चन स्टील लिंगरिंग अबाउट हिम. हाऊ डिड ही डाय अँड हाऊ ओल्ड वॉज ही ॲट द टाईम ऑफ हिज डेथ. आता कशा पद्धतीने जे कधीतरी आपण म्हणूया CT स्कॅन केली असेल, बॉडी वेगवेगळे एक्सरे काढले असतील, तरी 2 महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला इथे याचं उत्तर तरी पण सापडलेलं नाही की हा राजा कशामुळे मेलेला आहे आणि राजा कोणत्या काळामध्ये मेलेला आहे, किती त्याचं वय किती होतं किंवा तो कसा मेलेला आहे हे अद्याप समजलेलं नाही. किंग टूट्स demise was a big event, even by royal standard. He was the last of his family line, and his funeral was the death rattle of a dynasty. But particular of his passing away and its aftermath are unclear. आणि आपण असं टूट्सची जे काही मृत्यू झाला हा एक मोठा इव्हेंट होता, कारण एकूणच राजपरिवारामधला तो शेवटचा राजा होता आणि त्याचे फ्युनरल झाल्यानंतर मृत्यूचं जी प्रक्रिया असते, जो विधी असतो तो झाल्यानंतर तो त्याच्या वंशजा, डायनॅस्टी म्हणजे काय सगळा वंश जो आहे तो शेवटचा होता आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला, काय झाला हे अद्यापही अनक्लिअर आहे. आफ्टरमॅथ म्हणजे आफ्टर इफेक्ट, मृत्यूचा काय परिणाम होता किंवा कशामुळे झालेला आहे हे अद्यापही अनिश्चित आहे, अनक्लिअर आहे. ॲमेनहॉटेप III, Tut's father or grandfather, was powerful pharaoh who ruled almost 4 decades at the height of 18th dynasty's golden age. आता ॲमेनहॉटेप III जो आहे तो टूटचे वडील किंवा आजोबा हे अतिशय बलशाली राजा, ज्या 4 दशकं म्हणजे 40 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे आणि ते जे राज्य आहे इट्स अ हाईट ऑफ 18th डायनेस्टिक गोल्डन एज म्हणून ओळखलं जातं. एक सुवर्ण काळ जो म्हणून आहे या राजघराण्याचा ह्या काळामध्ये ओळखला जातो. हिज सन ॲमेनहॉटेप IV succeeded him and initiated one of the strangest period in the history of ancient Egypt. आणि आता ॲमेनहॉटेप III नंतर ॲमेनहॉटेप IV हा राजा झालेला आहे
आणि याचा जो काळ आहे अतिशय आपण म्हणूया स्ट्रेंजेस्ट काळ किंवा शॉक करणारा काळ हा मानला जातो इजिप्तच्या इतिहासामध्ये, पुरातन इतिहासामध्ये. द न्यू फराह प्रमोटेड द वर्शिप ऑफ ॲटेन द सन डिस्क, चेंज्ड हिज नेम Akhenaten or the servant of Aten, and moved the religious capital from old city of Thebes to new city Akheleton, known now as Amarna. आता हा काळ असा विचित्र काळ मानला जातो किंवा हा जो राजा होता याने जी पूजा करण्याची जी पद्धत होती जो राजा होता तर ही तो कोणाची पूजा करायला महत्त्व देत होता? ॲटेन, जो आपण म्हणूया सूर्याचा उपासक आहे, सूर्य त्याचा उपासक आहे. आणि म्हणून त्याने त्याचं नावही बदललेलं आहे. त्याचं नाव ठेवलेलं आहे त्याने ॲखेनॅटेन. ॲटेनचं नाव त्याने काय ठेवलेलं आहे? ॲखेनॅटेन. हा काय आहे? सर्वंट ऑफ ॲटेन. म्हणजे ॲटेनचा तो म्हणूया आपण म्हणूया गुलाम आहे. अशा पद्धतीने त्याने सूर्याची पूजा सुरू करायला सुरुवात केली आणि त्याचं नाव ॲटेनवरून ॲखेलेटेन असं ठेवलेलं आहे, जो की सर्वंट ऑफ ॲटेन आहे असं आहे. अँड त्याने त्याची जी काही धार्मिक राजधानी होती ती थेबिसवरून त्याने बदललेली आहे ॲखेनॅटेन अशा या शहरामध्ये. म्हणजे कॅपिटलही बदललेलं आहे आणि जो देव आहे, जो राजघराण्याचा देव आहे तोही त्याने पूजा करण्याची पद्धत जी आहे ती बदललेली आहे. सूर्याचे उपासक ते झालेले आहेत. He further shocked the country by attacking Amun, a major god, smashing his image and closing his temple. आणि याच्यानंतर ह्या राजाने काय केलेलं आहे? एक अतिशय आश्चर्य करणारं होतं की ह्या जगामध्ये त्याच्या राज्यामध्ये त्याने अमून याच्यावर अटॅक केलेला आहे. त्याचे जे काही जो ॲमून हा एक देवाचं नाव आहे, त्याचे जे काही इमेजेस आहेत ते किंवा जे मंदिरं आहेत ते बंद केलेले आहेत. इट मस्ट हॅव बीन अ हॉरिफिक टाईम, said Red Johnson. आणि रेड जॉन्सन, डायरेक्टर ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो रिसर्च सेंटर इन लक्सर, द साईट एन्शियंट थेब्स. आता रेड जॉन्सन जे डायरेक्टर आहेत युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, जिथे एक संशोधन केंद्र आहे लक्सर येथे, थेब्स जे आता पुरातन थेब्स आहे ते लक्सर आहे, जिथे एक रिसर्च सेंटर आहे शिकागोचं. त्याचे डायरेक्टर जे आहेत रेड जॉन्सन, ते म्हणतात की अतिशय भयानक हा काळ होता, ज्याच्यामध्ये त्याने सूर्याची पूजा करायला लावली. त्याचं नाव ॲखेटन ठेवलं. त्याच्यानंतर त्याने राजधानी बदलली, थेब्सवरून ॲखेटेन असं ठेवलेलं आहे. आणि अमून याचे जे काही देवाचे उपासक होते म्हणजे किंवा त्याला मानणारा जो वर्ग होता ते देवळं बंद केले, त्याचे इमेजेस बंद केल्या. अशा पद्धतीने द फॅमिली दॅट हॅड रूल्ड फॉर centuries was coming to an end after, and then Akhenaten went a little wacky. आता आपण म्हणूया वॅकी म्हणजे काय? बिहेविंग ऑड वे. आता हा जी फॅमिली होती याने जवळपास 100 वर्षाहून अधिक काळ जरी राज्य केलं असलं परंतु त्याचाही शेवट झालेला आहे ॲखेटेन. आणि म्हणून ही जी ॲखेटेन फॅमिलीचं जे राज्य होतं ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं त्याचं वागणं आपल्याला पाहायला मिळतं. आफ्टर Akhetanen's death, a mysterious ruler named Smenkhkare appeared briefly and excited with hardly a trace, and then very young Tutankhaten took to the throne, King Tut as he is widely known today. आता ॲखेटेनच्या मृत्यूनंतर आणखीन एक रहस्यमय राज्यकर्ता आला, ज्याचं नाव होतं स्मेनखरे हा आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा जास्त उल्लेख आपल्याला सापडत नाही. अतिशय थोडासा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचे ट्रेसेस किंवा त्याचे धागेदोरेही अतिशय कमी आहेत. त्याच्यानंतर टुटानखेतान हा एक राज्य घराण्यावर हा आलेला आहे. स्मेनखकरे याच्यानंतर टुटानखेतान हा एक राजा आलेला आहे, जोच टूट राजा आहे आज आपल्याला ओळखला जातो. द बॉय किंग सून चेंज्ड हिज नेम टू टुटानखमून, लिव्हिंग इमेज ऑफ अमून, अँड oversaw a restoration of the old ways. He reigned for about 9 years and then died unexpectedly. आता हा जो राजा आहे याने स्वतःचं नाव पण बदललेलं आहे. जे टुटानखाटेन जे नाव होतं त्याच्यावरून त्याने दुसरं नाव ठेवलेलं आहे
खामून असं नाव ठेवलेलं आहे. आणि जी अमून याची इमेज, लिव्हिंग इमेज जी आहे त्याच्यावरून, म्हणजे देवाचा उपासक त्याला मानणारा, ज्याच्याकडून त्यांनी परत रिस्टोरेशन म्हणजे पुन्हा परत मिळवणे, जे जुने दिवस होते किंवा जुन्या पद्धती होते त्याची पुनर्जीवृत्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांनीसुद्धा 9 वर्ष राज्य केलं. ह्या टुटान राजाने जे त्याचा टूट आपण राजा जो म्हणतो, आणि मृत्यू त्याचा अतिशय अनपेक्षित रीतीने मृत्यू या राजाचा झालेला आहे. रिगार्डलेस ऑफ हिज फेम अँड द स्पेक्युलेशन अबाउट हिज फेट, टूट इज वन ममी अमॉंग मेनी इजिप्त. आता असं जरी असलं की किती जरी आपण त्याची कीर्ती असली किंवा आपण म्हणूया त्याचं जे दैव आहे, दुर्दैवी त्याचा मृत्यू जरी झालेला असला, तरी एक ममी म्हणून इजिप्तमध्ये त्यांचं नाव हे घेतलं जातं. तर बऱ्याच ठिकाणी ह्या ममी आपल्याला पाहायला मिळतात. इजिप्तमध्ये भरपूर अशा ममी आहेत. हाऊ मेनी? नो वन नोज. किती ममी आहेत कोणाला माहीत नाही. द इजिप्शियन ममी प्रोजेक्ट which began an inventory in late 2003 has recorded almost 600 so far and is still counting. आता इन्व्हेंटरी म्हणजे लिस्ट आहे. 2003मध्ये एक लिस्ट केली की इजिप्तमध्ये अशा ह्या राजांच्या किती ममीज आहेत. तर जवळपास 600 ममीज किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणखीनही काउंट करतायत, अशा ममी आजपर्यंत इजिप्तमध्ये अस्तित्वात आहेत. द नेक्स्ट फेज, स्कॅनिंग द ममी विथ अ पोर्टेबल सिटी मशीन donated by the National Geographic Society and Siemens, its manufacturer. King Tut is one of the first mummy to be scanned in death as in life, moving really ahead of his countrymen. आता आपण असं म्हणूया की पहिली जी बॉडी जी स्कॅन केली सिटी स्कॅन मशीनमध्ये, तर ती कोणाची होती? टुटून राजाची होती. आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे, जे सिटी मशीन जे डोनेट केलं होतं, जे दिलेलं होतं, दान केलेलं होतं, कुणी दान केलं होतं? नॅशनल जॉग्राफी सोसायटी अँड सीमन याचे मॅन्युफॅक्चरर. आणि किंग टूटचा हा जो होता, त्याने हा पहिला राजा होता की ज्याची बॉडी जी स्कॅन केलेली आहे. म्हणजे तो त्याच्या प्रजेपेक्षाही आपण म्हणूया पुढे होता. त्याची पहिल्यांदा बॉडी जी आहे सिटी स्कॅनमध्ये संशोधनासाठी बॉडी ही स्कॅन केलेली आहे. आणि ती जी सिटी स्कॅन जे आहे ते नॅशनल जॉग्राफी सोसायटी याने दिलेलं आहे. अ सिटी मशीन स्कॅन द ममी हेड टू टो, क्रिएटिंग 1700 डिजिटल एक्स-रेज इमेज इन क्रॉस सेक्शन. टूट्स हेड स्कॅन in 0.62 millimeter slices to register its intricate structure. Take on airy detail in the resulting image. आता ही जी सिटी स्कॅन आहे, याने ममीचे जवळपास डोक्यापासून तर पायापर्यंत 1700 एक्सरे इमेज ह्या क्रिस क्रॉस सेक्शनमध्ये तयार केलेल्या आहेत. आणि याने जी ममीची जी काही ही आहे बॉडीची जी आपण म्हणूया इमेजेस 0.62 मिलीमीटरने इतक्या अंतरावरून ही घेतलेली आहे. आणि याच्यामुळे अतिशय डिटेल आपल्याला रिझल्ट याच्यातून मिळतो. ते नवीन शब्द आहे एरे डिटेल, मीन्स स्ट्रेंज इमेज ऑफ टट्स हेड ॲज विजिबल विथ द हेल्प ऑफ सिटी स्कॅन. एक प्रकारची इमेज जी शॉक करणारी इमेज आहे आपल्याला सिटी स्कॅन्सच्या मदतीने मिळालेली आहे. इतके डिटेल्स आपल्याला ह्या सिटी स्कॅन मशीनने आपल्याला टूट या राजाचे मिळालेले आहेत. विथ द टूट्स एंटायर बॉडी सिमिलरली रेकॉर्डेड, अ टीम स्पेशालिस्ट इन रेडिओलॉजी, फॉरेन्सिक अँड एंटोलॉजी बीन टू बी प्रोब द सिक्रेट दॅट विंगड गॉडेसेस ऑफ अ ग्लायडेल बुडियल श्राईन प्रोटेक्टेड फॉर सो लॉंग. आता हे जे इमेजेस टूटच्या बॉडीचे घेतलेले आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या टीम्स होत्या. मग रेडिओलॉजी होती, ज्याच्यामध्ये एक्सरे काढले जातात. फॉरेन्सिक आहे. फॉरेन्सिक्स म्हणजे आपण म्हणूया एक क्राईम इन्व्हेस्टिगेशन करणारी एक रासायनिक प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर ॲनाटॉमी आहे, जी म्हणूया पार्ट ऑफ बॉडीचे जे पार्ट्स असतात त्याच्यावर रिसर्च करण्याचा प्रयत्न केले जातात. आणि हे वेगवेगळे जे सिक्रेट्स आहेत की हा मृत्यू कधी झालेला आहे किंवा हा कोणाची ही बॉडी आहे, राजाची बॉडी काय आहे किंवा मृत्यू कशामुळे झाला, कोणता काळ होता तो, हे जे सिक्रेट्स आहेत, ज्या मिस्ट्रीज आहेत ते शोधण्याचं काम या मशीनद्वारे जे आपण केले जातं.
आणि म्हणून हे जे काही जे देवता आहेत किंवा जिथे ह्या ब्युरियल्स केलेले आहेत, पुरलेले आहेत ह्या राजांच्या बॉडी, त्यांचं संरक्षण हे खूप काळापर्यंत हे केलं जातं. द नाईट ऑफ द स्कॅन वर्कमन कॅरीड टूट्स फ्रॉम द टॉम इन हिज बॉक्स. आता ज्या रात्रीचं त्या स्कॅन करायचं होतं त्या रात्री टॉममधून तिथे कामगार जे होते त्यांनी त्यांची बॉडी ही घेतलेली आहे, किंग टूटची बॉडी एका बॉक्समध्ये. लाईक पाल बियर्स दे क्लाइम्ड अ रॅम्प अँड अ फाईट ऑफ स्टेअर इन टू अ स्वर्लिंग सँड आउटसाइड, then rose on a hydraulic lift into the trailer that held the scanner. आता आता एक नवीन शब्द आपल्याला पाहिजे आहेत. पहिल्यांदा पॉल बिअरर म्हणजे कोण? हे आपण म्हणूया खांदेकरी, जे त्या बॉडीला उचलून येतात ते लोक. ते रॅम्पवर चढले, त्यानंतर रॅम्पवर चढल्यानंतर ते शिड्याने ते खाली गेलेले आहेत. स्वर्लिंग सँड आउटसाईड म्हणजे काय? स्पिन होऊन, ट्विस्ट होऊन ते खाली गेलेले आहेत. आणि नंतर एक हायड्रॉलिकची जी लिफ्ट आहे त्या लिफ्टने ते ट्रेलरच्या साहाय्याने, जसा एक बॉक्स असतो तो खाली आपण कोळसा खान कशी असते त्याच्यामधून त्या ट्रेलरने खाली जातात आणि नंतर ते मग भरून पूर्ण वर येते. ते ट्रेलर जमिनीच्या खूप खोल. तसं या टूटची बॉडी जी एका ट्रेलरने ते हायड्रॉलिक लिफ्टने ते पाल बेअरर याने त्यांची खांदेकऱ्याने ती कथा बॉडी खाली गेलं ते आणायला, नंतर त्याने ती लिफ्टच्या साहाय्याने वरती आणलेली आहे स्कॅन करण्यासाठी. नंतर ते स्कॅनरमध्ये ठेवलेले आहेत. 20 minutes later 2 men emerged. आणि 20 मिनटानंतर 2 माणसं आपल्याला दिसले. स्प्रिंटेड म्हणजे काय? रॅन विथ हाय स्पीड, अतिशय स्पीडने, फॉर अन ऑफिस नियर बाय अँड रिटर्न विथ अ पेअर ऑफ व्हाईट प्लास्टिक फॅन. द $1 million स्कॅनर हॅड क्वाईट बिकॉज अ सँड इन अ कूलर फॅन. कर्स ऑफ अ फरो जोक्ड अ गार्ड नर्वसली. आता एक बॉय, जो ऑफिस बॉय आहे, तो पळत आलेला आहे आणि त्याने प्लास्टिकचे फॅन घेतलेले आहेत. का घेतलेले आहेत? कारण जो सिटी स्कॅनचा जो काही आपण म्हणूया स्कॅनरचा जो काही होता, पंखा जो होता, कूलर करणारा जो फॅन होता, त्याच्यामध्ये सँड अडकल्यामुळे तो खराब झाला होता. क्विट म्हणजे इथे खराब झालेला आहे. आणि म्हणून इथे ते गार्ड जे होते, त्या संरक्षक जे होते, लोक असतात ना गार्ड म्हणून, पोलीस वगैरे जे असतात त्याला आपण म्हणूया सिक्युरिटी गार्ड्स, ते गार्ड जे होते ते आपल्याला म्हणतात की हा कदाचित राजाचा शाप आहे, त्याच्यामुळे हे मशीन बंद पडलं, फॅन बंद पडलं आहे, अशा स्वरूपाचा इथे माहिती आपल्याला दिलेली दिसते. इव्हेंच्युअली द सबस्टिट्यूट फॅन वर्क वेल इनफ टू फिनिश द प्रोसिजर. परंतु जे दुसरे प्लॅस्टिकचे फॅन आले होते त्यांनी व्यवस्थित काम हे केलेलं आहे. आफ्टर चेकिंग दॅट no data had been lost, the technician turned over to workmen who carried him back to his tomb. आता काम संपल्यानंतर पंख्याने व्यवस्थित काम केलेलं आहे, सगळा डेटा घेतलेला आहे टेक्निशियनने. पुन्हा टूटची बॉडी त्या वर्कमॅनकडे दिलेली आहे, ज्यांनी पुन्हा जिथे टोंब होतं, थडकं जे होतं, मकबरा जो होतं, तिथे ते बॉडी घेऊन चाललेले आहेत. Less than 3 hours after he was removed from the coffin, the pharaoh again rested in peace where the funeral priest had laid him so long ago. 3 तास जवळपास हे स्कॅनिंग चाललेलं आहे त्या कॉफिन पेटीमधून काढल्यानंतर. आणि मग त्या राजाने पुन्हा त्या राजाचं स्कॅनिंग वगैरे झाल्यानंतर, सगळा रिसर्च झाल्यानंतर पुन्हा तिथे ठेवण्यात आलेलं आहे, जिथे आपण म्हणूया अंत्यविधीसाठी जो प्रिस्टने त्याच्यावर पूजा केलेली होती खूप दिवसापूर्वी तिथे. बॅक इन द ट्रेलर टेक्निशियन पुल्ड अप ॲस्टॉनिशिंग इमेज ऑफ टूट ऑन कॉम्प्युटर सिंग. आणि मग पुन्हा त्या ट्रेलरने गेल्यानंतर टेक्निशियनने एक सरप्राईज करणारे आपण म्हणूया ज्या इमेजेस आहेत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसू लागलेल्या, ज्या टूट राजाच्या होत्या. अ ग्रे हेड टूक शेप फ्रॉम अ स्कॅटरिंग ऑफ पिक्सल अँड द टेक्निशियन स्पून अँड टायटल्ड इट इन एव्हरी डायरेक्शन. नेक vertebrae appeared as clearly as in an anatomy class. आता आपण असं म्हणूया की पिक्सल म्हणजे काय? इथे सिंगल पॉईंट इन अ ग्राफिक इमेज. स्पून म्हणजे काय? टर्न अराउंड. आता वेगवेगळ्या इमेज ह्या कॉम्प्युटरवर वेगवेगळ्या पिक्सलमध्ये एक सिंगल टेकमध्ये आपल्याला ह्या तयार होताना त्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसलेल्या आहेत.
वेगवेगळ्या इमेजेस आपल्याला त्या राजाच्या पाहायला मिळाल्या. जसं काय आपला ॲनाटॉमीचा क्लासमध्ये जे विद्यार्थी असतात ना, जे नेक व्हर्टेब्री म्हणजे स्मॉल बोन किंवा जो लहान जे बोन असतो, जो आपला बॅकबोनचा पार्ट असतो, असे छोटे छोटे त्या पार्टचे पण फोटो इमेजेस घेतले गेले, जसं काय ॲनाटॉमीच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना दाखवतात. Other images revealed in hand several view of a rib cage and the transaction of the skull. मग वेगवेगळे इमेजेस घेतले गेले. त्याच्यामध्ये हँडचे होते, रिब म्हणजे आपण म्हणूया बरगडीचे होते, त्याचबरोबर त्याचे स्कल कवटीचे होते. बट फॉर नाव द प्रेशर वॉज ऑफ. सिटिंग बॅक इन द चेअर, जही हवा स्माईल विजिबली रिलीव्ड दॅट नथिंग हॅड गॉन सिरियसली wrong. I didn't sleep last night. Not for a second, he said. I was so worried, but now I think I will go and sleep. आता एवढी इमेज घेतल्यानंतर आता जे प्रेशर होतं सगळं ते सगळं गेलेलं आहे. आणि जही हवास जे हे रिसर्च करत होते ते हसले. ते त्यांच्या चेअरवर जाऊन बसले आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आता मी खरंच आता खूप आरामदायक वाटतं की आता काहीही सिरियसली किंवा चुकीचं काही झालेलं नाही. आणि आता मला मागच्या आधीच्या रात्री तर मला झोप येत नव्हती की स्कॅन करायचं आहे त्या मम्मीचं, काय होईल माझं काय नाही. मी त्याच्यावर विचार करत होतो. मी खूप त्याची चिंता केलेली होती. परंतु आता मी तिथे जातो मी आणि चांगली झोप ही घेतो. आता इथे पहा, हे मुरल इन द किंग टट बॉम्ब्स शोईंग किंग टट विथ ऑसिरिस द गॉड ऑफ द आफ्टर लाईफ. इथं हा राजाची इमेज आहे आणि ही देवता आहे, त्यांची इमेज आहे, जे आपण म्हणूया भिंतीवरची इमेज आपल्याला ही पाहायला मिळते. बाय द टाईम वी लेफ्ट द ट्रेलर डिसेंडिंग मेटल स्टेअर टू द सँडी ग्राउंड द विंड हॅड स्टॉप. आणि ज्यावेळेस आम्ही ती जी ममी आहे ती खाली घेऊन जात होतो, जिथे त्याचं टॉम्ब होतं, जिथे थडगं होतं आपण म्हणूया, मकबरं होतात परत ठेवायला, त्यावेळेस वारा पुन्हा शांत झाला. म्हणजे ज्यावेळेस काढलं त्यावेळेस खूप वारा आला, ढग खूप आकाशामध्ये आले, काळेभोर, ओके, विजा ज्याला म्हणूया, खूप सारा वारा वाहू लागला होता. मम्मी पुढे ठेवल्यानंतर पुन्हा सगळं शांत झालं. द विंटर एअर ले कोल्ड अँड स्टील लाईक अ डेथ इटसेल्फ इन धिस व्हॅली ऑफ द डिपार्टेड. Just above the entrance of Tut's tomb stood Orion, the constellation that the ancient Egyptian knew as the soul of Osiris, the god of the afterlife, watching over the boy king. आता इथे काही शब्द आहेत. ओरियन म्हणजे एक तारांचा समूह असं म्हणूया. ओरियन म्हणजे काय, तारांचा समूह आहे. डिपार्टेड म्हणजे आपण म्हणूया जिथे किंगचा जो काही राजा आहे तो आहे. आणि शेवटी ऑसिरिसी ही एक आपण म्हणूया राजा देवता आहे, जी देवता आहे ती या ममींचे रक्षण करते. आणि म्हणून हवामानामध्ये सुद्धा पूर्वी ज्यावेळेस काढलं होतं त्यावेळेस वारा येऊ लागला होता. आपण पाहिलं होतं की खूप सारा वारा आला होता, एक काळे ढग आले होते. म्हणजे हवामानामध्ये सुद्धा मृत्यू आहे, हवामध्ये सुद्धा डेथ आहे, अशी एक फिलिंग याच्यामध्ये झालेली होती. आणि म्हणून आकाशाकडे पाहिल्यानंतर जिथे एक ताऱ्यांचा समूह दिसत होता, तो आपण म्हणूया की हा एक ॲन्शियंट इजिप्तचे लोक आहेत, पुरातन इजिप्तचे लोक आहेत, ते म्हणतात की हा देवतांचा एक हा जो ताऱ्यांचा समूह आहे हा ऑसिरिसी या देवतांचा म्हणूया आत्मा आहे. त्या आत्मा आहे जो या सर्व ममींचं रक्षण करतो आणि तो वरून हा ताऱ्यांचा समूह म्हणजे हा एक देवता आहे. ओके, हा जो देवता आहे ताऱ्यांचा समूह, ज्या देवतेचं नाव आहे ऑसिरिसी, आणि ही संरक्षण करते ममींचं. अशा स्वरूपाचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळतं. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल अविनाश फॉर EMRS. थँक्यू.